महाराष्ट्रातील बळीराजाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे। राज्यात पुढील 4 आठवडे पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे। तापमानात मोठी वाढ होऊ शकते असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला। एल निनोच्या प्रभावामुळे हवामानात मोठे बदल झालेत आणि त्यामुळे राज्यात 20 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढला। महाराष्ट्रात विजांसह सर्वात जास्त वादळी पाऊस। 4 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। बघू शकता आता जी ब्रेकिंग बातमी सर्वांसमोर। महाराष्ट्रात काही भागात श्रावण सरीची उघडीप ही असली तरी अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेडला विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। आता जी ब्रेकिंग बातमी आपल्या समोर, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेडला आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। आता जी ठळक बातमी आहेत बघू शकता, जळगाव, नाशिक, पुणे, सोलापूरसह मराठवाड्यातही काही जिल्ह्यांतही पावसाच्या सरींचा अंदाज हा व्यक्त करण्यात आलेला आहे। दुपारनंतर आणि संध्याकाळच्या सुमारास स्थानिक पातळीवरती पावसाची तीव्रता वाढू शकते। राज्याच्या उर्वरित भागात मोठ्या पावसाची शक्यता सर्वात जास्त तुलनेत कमी हे आलेले आहे। ठळक बातमी आता जी पाहिलेली आपण। आता राज्यात गेल्या काही दिवसापासून अनेक भागात श्रावण सरीची उघडी पाहायला मिळत होती, तर बघू शकता मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही विजांसह पावसासाठी पोषक हवामान कायम आहे। आज राज्यातील 4 जिल्ह्यांना विजांसह सर्वात जास्त वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। बघू शकता त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे। या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। विशेषतः दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास काही ठिकाणी वातावरणात सर्वात जास्त झपाट्याने बदल होण्याची, मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्वात जास्त पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। याशिवाय राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। जळगाव, नाशिक आणि पुणे, सोलापूर या मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, धाराशिव आणि लातूर या मराठवाड्यातील सर्वात जास्त जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी या कोसळणारच आहे। बघू शकता सर्वात जास्त दरम्यान राज्याच्या उर्वरित भागात मोठ्या पावसाची शक्यता तुलनेत कमी असून काही ठिकाणी ऊन सावल्यांचा हा सर्वात जास्त खेळ सुरू राहिल्याचा अंदाज आहे। या भागात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात। विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिकांनी मोकळ्या मैदानात, झाडाखाली किंवा पाण्याच्या ठिकाणी थांबणे हे टाळले पाहिजे। बघू शकता आता जी ब्रेकिंग बातमी, वाऱ्याची शक्यता असल्याने शेतातील कामे करताना, सर्वात जास्त प्रवास करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे। पुढील काही तासात स्थानिक पातळीवरती पावसाची तीव्रता वाढू शकते। आताची जी काय ब्रेकिंग बातमी आपल्या समोर ही पाहिली आपण। आता जी पुढील बातमी आपल्या समोर आहे बघू शकता, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पावसाचा जोर हा सर्वात जास्त वाढलेला आहे। राज्यात पावसाची तूट वाढली, अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जन्य। आताची जी काय ब्रेकिंग बातमी, राज्यात पावसाची तूट वाढली, अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जन्य। याचे कारण काय असू शकते? जे काय पर्जन्य हे कमी होण्यात आलेले आहे, त्यामुळे पावसाची खरीप ही कमी झालेली आहे। सर्वात जास्त पावसाचा जोर, महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक कायम, पण या जिल्ह्यांना अलर्ट, अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस, त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा कमी होणार आहे। त्यामुळे बघू शकता महाराष्ट्रात सध्या पावसाचा ब्रेक कायम असून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाची शक्यता कमी आहे। अनेक ठिकाणी हलक्या सरी पडत असल्यामुळे सर्वात जास्त पावसाचा जोर वाढलेला दिसत नाही। त्यामुळे कमकुवत झाल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे। त्यामुळे पावसाची शक्यता प्रतीक्षा कायम असून हे गंभीर सर्वात जास्त अंतर हे वाढताना दिसत आहे। बंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी झाल्याने सर्वात जास्त दाबाचे क्षेत्र सध्या बिहार आणि उत्तर प्रदेशाच्या दिशेने पोहोचलेले आहे। त्याचा परिणाम मध्य प्रदेशात सर्वात जास्त हवामानावरती होत असून विदर्भातही काही प्रमाणात त्यांचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे। मात्र महाराष्ट्रात त्याची तीव्रता फारशी नसणार नाही। सर्वात जास्त बघू शकता आताची जी काय ब्रेकिंग बातमी आपल्या समोर आली आहे, आताची जी काय महाराष्ट्रात मराठवाड्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस ही होण्याची शक्यता आहे। बघू शकता अरबी समुद्रावर येणारे सर्वात जास्त नैऋत्य मोसमी वारे सक्रिय, तरी महाराष्ट्रावरती त्यांचा फार मोठा परिणाम सध्या दिसत नाही।
महाराष्ट्राच्या काही भागांवरती ढगांची निर्मिती ही होत असताना सर्वात जास्त दिसत आहे. सर्वात जास्त विदर्भात आणि मराठवाड्यात तरी काही प्रमाणात ढग तयार झालेले आहेत. यामुळे सर्वात जास्त मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील पावसाच्या स्थितीकडे पाहिल्यास सर्वात जास्त मराठवाड्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. परभणीत सरासरीपेक्षा 22%, नांदेडमध्ये 20%, लातूरमध्ये 23% आणि धाराशिवमध्ये 20% कमी पाऊस झालेला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला असून सर्वात जास्त पाऊस कमी झालेला आहे. गडचिरोली 23%, तर अमरावती 31% सर्वात जास्त कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे पावसाची शक्यता ही कमी आहे. बघू शकता आता जे काय ब्रेकिंग बातमी आहे. आता कोणत्या भागात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला बघू शकता. छत्रपती संभाजीनगर मात्र सरासरी पाऊस हा झालेला असून तो सरासरीपेक्षा थोडासा अधिक आहे. दुसरीकडे पुणे, नाशिक आणि पालघरमध्ये आतापर्यंत चांगला पाऊस झालेला आहे. पुण्यात सरासरीपेक्षा 42%, पालघरमध्ये सर्वात जास्त 42%, तर नाशिकमध्ये जवळपास 70% अधिक पाऊस झालेला आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, वाशिम पाऊस हा सर्वात जास्त ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली आणि कोल्हापूर, धुळे, जळगाव, अहिल्यानगर सर्वात जास्त पाऊस होता. छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, गोंदिया आणि भंडारा या भागांमध्ये सरासरीच्या जवळपास पाऊस झालेला आहे. साताऱ्यात सर्वात जास्त 14% कमी सांगलीत झालेला आहे. बघू शकता अहिल्यानगरमध्ये 17% कमी आणि जळगावमध्ये 12%, बुलढाण्यात 6% आणि वाशिममध्ये 19% कमी पाऊस झालेला आहे. तरी सरासरीच्या जवळपास पाऊस झाल्याने या भागांना सरासरी पावसाच्या श्रेणीत ठेवण्यात आलेले आहे. बघू शकता सर्वात मोठी बातमी पुढील 48 तासात अंदाज पाहता आता 20 ऑगस्ट रोजी सर्वात जास्त अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या भागात पावसाची शक्यता येलो अलर्ट देण्यात आलेला होता. त्या भागात थंडगार सर्वात जास्त थंडस्टॉर्म हा पडलेला होता. जिल्हे असून सर्वात जास्त वादळी वारे, विजांच्या कडकडासह आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 21 ऑगस्ट आणि परभणी, हिंगोली आणि नांदेड येथे तर सर्वात जास्त थंडस्टॉर्मची ही चिन्हे ही देण्यात आलेले आहे. तर या भागात वादळी वारे, विजांचा कडकडाट, ढगाळ आणि वातावरण या एखादी हलकी पावसाची सर ही येण्याची शक्यता आहे. मात्र मुसळधार अतिमुसळधार पावसाची शक्यता नाही. तसेच 21 ऑगस्ट पासून महाराष्ट्रात कोणत्याही भागात पावसाचा अलर्ट हा देण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यातील पावसाचा ब्रेक हा कायम राहण्याची शक्यता असून मराठवाड्यातील काही भागांपुरताच हलक्या पावसाचा अंदाज हा व्यक्त करण्यात आलेला आहे. सर्वात जास्त कमी पाऊस झालेला आहे. या वेळी सर्वात मोठा पाऊस होण्याची शक्यता तर नव्हतीच, पण जे काही घडलं आहे ते घडायला नव्हतं पाहिजे होतं. कमी पाऊस झालेला आहे त्यामुळे नागरिकांना याचा सामना करावा लागत आहे. पावसाची दडी ही सर्वात जास्त बसलेली आहे. जलसाठा घटला, नागपूरची तहान भागणार कशी बघू शकता. नागपूरसाठी सर्वात अति मुसळधार पाऊस झालेला नाही. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने नागपूर जिल्ह्यातील पावसाची तूट वाढून 31% वरती पोहोचलेली आहे. त्यातच नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कामठी, खैरी आणि सर्वात जास्त तोतलाव, डोह पाणी साठाही घटत असल्याने आगामी जलाशयामधील काळात सर्वात जास्त शहराच्या पाणी पुरवठ्यात चिंता वाढलेली आहे. उर्वरित पावसाच्या दमदार पाऊस न झाल्यानं सर्वात जास्त उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणी टंचाईची सामोरे हे जाण्याची शक्यता आहे. सर्वात जास्त बघू शकता आपल्या समोर बातमी आलेली आहे. तर जुलैच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पावसाची सरासरी भरून निघण्यासाठी आशा निर्माण झालेली होती. मात्र ऑगस्टच्या पहिल्या 18 दिवसात पावसाने मोठी दडी मारलेली होती. त्यामुळे पावसाची तूट ही पुन्हा वाढलेली आहे. तर 1 जून ते 18 जून दरम्यान नागपूर जिल्ह्यात 45.4 मिमी पाऊस झालेला असून या कालावधीत सरासरी 65.7 मिमी पाऊस अपेक्षित असतो. त्यामुळे बघू शकता सरासरीच्या तुलनेत तब्बल 31% पाऊस कमी झालेला आहे. विदर्भातील परिस्थिती ही फारशी समाधानकारक नसून याच कालावधीत 52.4 मिमी पाऊस झालेला असून सरासरीपेक्षा 66.5 मिमीच्या सर्वात जास्त तुलनेत 21% तूट आहे.
बघू शकता आता जी ब्रेकिंग बातमी आपण पाहिलेली आहे, सर्वात जास्त पाऊस हा कमी झालेला आहे. त्यामुळे नागरिकांची ही चिंताजनक बाब ही आपल्यासमोर आली आहे. मान्सून उर्वरित काळामध्ये दमदार पाऊस झाला तर जलाशयामध्ये पाण्याची आवक वाढून परिस्थिती काही प्रमाणात ही सुधारू शकते. आता मात्र पावसाने अशीच दडी कायम ठेवल्यास जलाशयात साठा झपाट्याने कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाची तूट ही केवळ शेतीसाठीच नव्हे तर नागपूर शहराच्या भविष्यातील पाण्याच्या सर्वात जास्त उपलब्धतेसाठी महत्त्वाची ठरणार आहे. पाणीसाठा चिंताजनक पातळीवरती सर्वात मोठी बातमी आलेली आहे. बघू शकता पावसाची तूट वाढत असताना नागपूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या जलाशयामधील पाणीसाठाही चिंताजनक पातळीवरती आलेला आहे. कामठी खैरी जलाशयात सध्या सर्वात जास्त एकूण किती आहे क्षमतेच्या केवळ 89% पाणीसाठा आहे. याच काळात हा साठा तब्बल 85% होता. म्हणजेच गतवर्षीय तुलनेत यंदा कामठी खैरी पाणीसाठ्यात मोठी ही घट झालेली आहे. बघू शकता 5 काळात या साठा तब्बल 75 सर्वात जास्त म्हणजेच गतवर्ष तुलनेत यंदा कायम खैरी हे पाणीसाठ्यात मोठी घट झालेली आहे. तर बघू शकता आता जी काय ब्रेकिंग बातमी आहे, पाणीसाठा आहे गतवर्षी याच कालावधीत तो सर्वात मोठा प्रथम मानला जातो. काहीशी समाधानकारक असली तरी पावसाची तूट ही कायम राहिल्यास या साठ्यावरही दबाव वाढण्याची शक्यता आहे. बघू शकता सर्वात मोठी बातमी आपण पाहिलेली आहे. आत्ताची जी काय ब्रेकिंग बातमी आपण पाहिलेली आहे, तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या राज्यात देशात पाऊस पडत आहे की नाही, मला खाली कमेंट करून सांगा. मी तर पुण्यात राहतो. पुण्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस चालूच आहे, पण त्यांनी काही नागरिकांसाठी हे काही खुश नाही आहेत. बघू शकता खूप कमी पाऊस पडत आहे. तर यामुळे तर शेतकऱ्यांचं तर हाल होणारच आहे. तर याचे काही बाब ही समोर आलेली आहे. बघू शकता त्यामुळं या व्हिडिओवरती मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या देशामध्ये पाऊस पडत आहे की नाही, आणि ह्या व्हिडिओला लाईक करा म्हणजे मला समजेल की तुमच्या जे काही देशामध्ये तर पाऊस चालू आहे की नाही. मला खाली कमेंट करून नक्की सांगा ते पण. धन्यवाद.